राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आज 19 फेब्रुवारी आहे। सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या इंस्टाग्राम पेज अमोल भाऊ या पेजवरून मी रात्री बरोबर 11:59 एक व्हिडिओ बनवून टाकला होता आणि सर्वांना बरोबर 12 वाजता मी शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या इंस्टाग्राम लिंकची अकाउंटची लिंक मी देईन, तुम्ही जाऊन बघू शकता। तर विषय आज असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आज प्रकट दिन आहे। कारण हे असे जे महान पुरुष असतात, महान दैवीय शक्ती असते ना, यांचा जन्म कधी होत नाही, हे प्रकट होतात, है ना। तर खूप वर्षाचा अंधकार मिटून एका नवीन युगाचा दिवस सूर्याचा उदय झाला आणि आज आपण तुम्ही आम्ही या महाराष्ट्रात सुखाने आणि आनंदाने जगत आहोत। ह्याचं सगळं श्रेय आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलं पाहिजे आणि ते त्यांचे हकदार आहेत आणि ते आपण दिलंच पाहिजे त्यांना, त्याच्याबद्दल काही विषय नाही। आज आपण ना एका वेगळ्या टॉपिक वरती बोलणार आहे। दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन करतायत ना, त्याच्यावरती थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये मी बोलणार आहे। मुळात ते आंदोलन ज्या गोष्टीसाठी करतायत ना, ते पण सगळ्या गोष्टी त्यांच्या मान्य आहेत, सगळ्या गोष्टी सरकारने पण ते MSP कायद्याबद्दल पाठीमागच्या वेळेला तो कायदा मागे घेतलेला आणि सांगितलेलं की आम्ही तो कायदा करणार नाही किंवा करायच्या आधी आम्ही तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मी परवानगी घेऊ। पण विषय बघा 2 मिनिटांसाठी लक्षात घ्या की आता 2024ला लोकसभेचं इलेक्शन येते, तसंच महाराष्ट्रातील 4 ते 5 राज्यांचं, देशातल्या 4 ते 5 राज्यांचं इलेक्शन येते। महाराष्ट्राचा विचार केला तर खूप साऱ्या महानगरपालिका येत आहेत आणि आपल्या राज्याचं इलेक्शन तर आहेच आहे विधानसभेचं। हे सगळे आंदोलन करते। मी अजिबात शेतकऱ्यांना काय बोलत नाही, मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतकऱ्यांच्या आडून खालिस्तानी प्रवृत्तीची काय विचारधारा आहे, मला वाटतं की ती कुठेतरी बळ काढते, डोकं वर काढते आणि हे शेतकऱ्यांनी ती गोष्ट करायला नाही दिली पाहिजे। कारण बघा आता दिल्लीमध्ये सगळ्या गोष्टी अडकवून, दिल्लीमधल्या सामान्य लोकांना त्रास करून, ह्या सगळ्या गोष्टी करून सरकारने तर ऑलरेडी कायदा मागे घेतलेला आहे। मग परत त्या सरकारला आपण दादागिरी करून वगैरे वगैरे त्यांना फक्त सामान्य माणसाला त्रास देणं हेच सुरू आहे। ठीक आहे, शेतकऱ्यांच्या काय मागण्या असतील त्या सरकारने पण मान्य केलेल्या, सरकार बोलणी करायला तयार आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत। पण तरीही शक्ती प्रदर्शन दाखवणं म्हणजे खालिस्तानी प्रवृत्तीला कुठेतरी डोकं वर काढून शक्ती प्रदर्शन, मला काय वाटतं माहितीये का, साधी सिंपल गोष्ट, हे जे चालू आहे ना दिल्लीला, हे शेतकऱ्यांचं शक्ती प्रदर्शन नाहीये, हे शक्ती प्रदर्शन आहे खालिस्तानी विचारांचं। अरे यार, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आपण पण शेतकरी, तुम्ही आम्ही सगळे महाराष्ट्रातील पण आपले शेतकरी आहेत। एक 5 ते 10% शेतकरी आहेत ना, हे श्रीमंत शेतकरी आहेत आणि बाकीचे जे शेतकरी आहेत ते सर्वसामान्य किंवा गरीब शेतकरी आपण असं म्हणू शकतो। पण हे जे पंजाब मधले ह्या आंदोलनातले शेतकरी आहेत ना, ह्यांचे 1-1 करोड रुपयाचे ट्रॅक्टर आहेत, 20-20, 25-25 लाख रुपयाचे म्युझिक सिस्टम आहेत, गाड्या त्यांच्याकडे रेंज रोवर, सफारी, लँड क्रुझर, म्हणजे आपण कधी गाड्यांचा विचार, नावं सुद्धा आपल्याला घेता येणार नाही अशा गाड्या त्यांच्या आंदोलनामध्ये आहेत, शेतकऱ्यांच्या मध्ये आहेत। रेंज रोवर, परत तुम्हाला सांगतो अजून डिफेंडर, असल्या गाड्या त्या ह्याच्यामध्ये। फॉर्च्युनर गाडीला मी एक व्हिडिओ बघत होतो की फॉर्च्युनर गाडीला ट्रॉली जॉईंट केले पाठीमागे, जसं आपण ट्रॅक्टरला ट्रॉली जॉईंट करतो। म्हणजे विचार करा, आपल्याकडे एक 10 लाखाची गाडी असेल तरी पण आपण तिला किती वेळा आपण तिला म्हणजे किती काळजी करतो, ते स्क्रॅच आलं तरी वाईट वाटतं। आणि लोक फॉर्च्युनर सारख्या 50-50, 60-60 लाख रुपयाच्या गाड्यांना ट्रॉली पाठीमागे जोडतात। मी काय बोलतो माहितीये का, मला म्हणजे कुणाला बोलायचं नाही, वाईट वगैरे काय बोलायचं नाही, मला एवढंच म्हणायचंय की हे जे पंजाबमध्ये जे काय पिकवतात ना, हे जर आयडिया सर्व भारतातील शेतकऱ्यांना दिले ना, तर साला प्रत्येक भारतातील शेतकऱ्याकडे येऊ द्या ना फॉर्च्युनर, मला काहीच अडचण नाहीये। उलट भारतातील प्रत्येक शेतकऱ्याकडे लँड रोवर, डिफेंडर, फॉर्च्युनर, लँड क्रुझर अशा अब्जो करोडो रुपयांच्या गाड्या येऊ द्या ना, त्यांच्या दारामध्ये उभा राहू द्या ना। 50-50 लाख रुपयाचे फक्त ट्रॅक्टर येऊ द्या। पण ही आयडिया दिली पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना, पंजाबच्या शेतकऱ्यांनी। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय मल्हार।